जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आयुष्यातील सर्वात वाईट घटना खरं तर तुमच्यासोबत घडलेली सर्वात चांगली गोष्ट असू शकते, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? कदाचित नाही. कारण जेव्हा आपल्यासोबत काही वाईट घडतं, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते, जेव्हा आपण मनापासून मेहनत करूनही अपयशी ठरतो, जेव्हा नोकरी जाते, व्यवसाय तोट्यात जातो किंवा आयुष्य अचानक आपल्या मनासारखं चालणं बंद करतं, तेव्हा आपल्याला एकच प्रश्न पडतो, हे माझ्यासोबतच का घडलं? पण जर मी तुम्हाला सांगितलं की कदाचित तुम्ही संपूर्ण चित्र पाहतच नाही आहात, कदाचित ही फक्त एका मोठ्या कथेमधली छोटी घटना आहे आणि कदाचित आयुष्याची सर्वात सुंदर गोष्ट अजून घडायची बाकी आहे, तर आज मी तुम्हाला एका वृद्ध शेतकऱ्याची कथा सांगणार आहे. एक अशी कथा जी हजारो लोकांनी ऐकली, पण फार कमी लोकांना तिचा खरा अर्थ समजला. आणि मला खात्री आहे, ही कथा ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील अपयश, दुःख, नकार आणि अनपेक्षित घटनांकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहायला लागाल. पण त्याआधी आजचा हा व्हिडिओ एका अशा पुस्तकावर आधारित आहे, जे आपल्याला शिकवतं की जेव्हा आयुष्य आपल्या मनासारखं चालत नाही, तेव्हा तुटून जायचं नसतं, तर थांबून समजून घ्यायचं असतं. हे पुस्तक आहे वेन थिंग्स डोंट गो युअर वे, लेखक हेमिन सुनीम यांचं. या पुस्तकाचा एकच मुख्य संदेश आहे, जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, तेव्हा लगेच निष्कर्ष काढू नका, कारण आयुष्याची कथा अजून संपलेली नसते. आणि हा संदेश समजून घेण्यासाठी चला एका छोट्याशा गावात जाऊया, जिथे एक वृद्ध शेतकरी राहत होता. त्याच्याकडे एक सुंदर पांढरा घोडा होता आणि एक दिवस तो घोडा अचानक गायब झाला. संपूर्ण गावाला वाटलं आता त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पण खरंच तसं झालं का? की त्या घटनेमागे काहीतरी असं दडलं होतं जे कोणाच्याच लक्षात आलं नव्हतं? ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी तुम्हाला जाणवेल की कदाचित तुमच्या आयुष्यात घडलेल्या काही सर्वात वाईट घटनाही खरं तर तुमच्यासाठी एका मोठ्या वरदानाची सुरुवात असू शकतात. चला तर मग कथा सुरू करूया. तो घोडा इतका सुंदर होता की दूरदूरच्या गावांमधून लोक तो पाहायला यायचे. अनेक श्रीमंत लोकांनी तो घोडा विकत घेण्याची ऑफर दिली, पण शेतकरी नेहमी नकार द्यायचा. एके दिवशी सकाळी शेतकरी उठला आणि नेहमीप्रमाणे घोड्याच्या तबेल्याकडे गेला. पण आज तबेला रिकामा होता. घोडा गायब झाला होता. संपूर्ण गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोक धावत धावत त्याच्या घरी आले. कोणी म्हणालं, "अरे बापरे, तुझं खूप मोठं नुकसान झालं." दुसरा म्हणाला, "आम्ही आधीच सांगितलं होतं, घोडा विकून टाकायला हवा होता. आता बघ, सगळं गेलं." सगळ्यांना खात्री होती की ही खूप वाईट घटना होती. पण त्या वृद्ध शेतकऱ्याने फक्त एवढंच उत्तर दिलं, "कदाचित." गावकरी एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना वाटलं, हा माणूस वेडा झाला आहे. इतकं मोठं नुकसान झालं आणि हा म्हणतोय कदाचित. काही दिवस गेले आणि मग एक सकाळ अशी उजाडली ज्याने संपूर्ण गावाला आश्चर्याचा धक्का दिला. तोच घोडा परत आला होता. पण तो एकटा नव्हता. त्याच्या मागे जंगलातील 12 रानटी घोडे धावत येत होते. आता शेतकऱ्याकडे एक नाही तर 13 घोडे झाले होते. संपूर्ण गाव पुन्हा त्याच्या घरासमोर जमा झालं. यावेळी लोकांचा सूर बदलला होता. "वाह, तू तर खूप भाग्यवान निघालास. देवाने तुला बक्षीस दिलं. तुझं नशीब तर जबरदस्त आहे." पण शेतकरी पुन्हा फक्त हसला आणि म्हणाला, "कदाचित." लोक पुन्हा गोंधळले. हे नक्कीच चाललंय तरी काय? वाईट झालं तेव्हाही कदाचित, चांगलं झालं तेव्हाही कदाचित. काही दिवसांनी शेतकऱ्याचा मुलगा त्या रानटी घोड्यांपैकी एका घोड्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होता. पण अचानक घोडा उधळला. मुलगा जोरात खाली पडला आणि त्याचा पाय मोडला.
पुन्हा गावकरी आले. पुन्हा चर्चा सुरू झाली. अरे रे, किती वाईट झालं. इतकं मोठं दुर्दैव. आता तुझा मुलगा अनेक महिने काम करू शकणार नाही. पण शेतकऱ्याचं उत्तर पुन्हा तेच होतं, कदाचित. आता लोक चिडायला लागले होते, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीला नाव द्यायची सवय होती. हे चांगलं, हे वाईट, हे नशीब, हे दुर्दैव. पण तो शेतकरी कोणताच निष्कर्ष काढत नव्हता, कारण त्याला एक गोष्ट समजली होती, जी बहुतेक लोकांना समजत नाही. आपल्याला एखाद्या घटनेचा फक्त एक क्षण दिसतो, पण आयुष्याला संपूर्ण चित्र दिसत असतं. आणि नेमकी हीच गोष्ट आजच्या पुस्तकात लेखक आपल्याला शिकवतात. आपण एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही की लगेच म्हणतो, हे वाईट झालं. पण खरंच तुम्हाला भविष्यात काय होणार आहे हे माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का की आजचा नकार उद्याच्या मोठ्या संधीचं दार असू शकतो? तुम्हाला माहिती आहे का की आजचं अपयश उद्याच्या यशासाठी आवश्यक भरा असू शकतो? बहुतेक वेळा उत्तर नाही असंच असतं. म्हणूनच लेखक सांगतात, जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत तेव्हा लगेच निष्कर्ष काढू नका. थोडा वेळ द्या, थोडा विश्वास ठेवा, कारण आयुष्य अजून त्याचं पुढचं पान उघडलेलं नसतं. आणि आज या पुस्तकातून आपण अशाच 6 शक्तिशाली गोष्टी शिकणार आहोत, ज्या तुमचा दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात, ज्या तुम्हाला कठीण काळातही शांत राहायला शिकवू शकतात, आणि ज्या तुम्हाला समजावतील की जेव्हा आयुष्य तुमच्या मनासारखं चालत नाही तेव्हा नेमकं काय करायचं. तर चला, या पुस्तकातील पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या धड्याकडे वळूया. पॉइंट 1. जीवन नेहमी आपल्या प्लॅनप्रमाणे चालत नाही. जर मी तुम्हाला विचारलं, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी निराशा कोणती होती? कदाचित एखादं स्वप्न तुटलं असेल, कदाचित एखादी संधी हातातून गेली असेल, किंवा कदाचित तुम्ही मनापासून मेहनत करूनही अपयशी ठरला असाल. आणि त्या क्षणी तुम्हाला वाटलं असेल, हे माझ्यासोबतच का घडलं? पण हेमिन सुनीम या पुस्तकात एक खूप सुंदर गोष्ट सांगतात. आपण आयुष्याकडून खूप अपेक्षा ठेवतो. आपण एक योजना बनवतो, एक भविष्य आपल्या मनात तयार करतो, आणि मग आपल्याला वाटतं सगळं त्याच मार्गाने घडलं पाहिजे. पण जीवन आपल्या प्लॅननुसार चालत नाही. आणि इथूनच बहुतेक लोकांचं दुःख सुरू होतं. कारण समस्या अपयश नसतं, समस्या असते आपल्या अपेक्षा. आपल्याला वाटतं, मी मेहनत केली म्हणून यश मिळालंच पाहिजे. मी चांगला माणूस आहे म्हणून माझ्यासोबत वाईट घडू नये. मी प्रेम दिलं म्हणून समोरच्यानेही प्रेम परत दिलंच पाहिजे. पण जीवन असे नियम पाळत नाही, आणि हे सत्य स्वीकारणं कठीण आहे. पण एकदा हे समजलं की आयुष्य आपल्याला काही देणं लागत नाही, तेव्हा मन हलकं व्हायला लागतं. यासाठी एक खूप साधं उदाहरण पाहूया. एका मुलाने 3 वर्ष एका सरकारी परीक्षेची तयारी केली. सकाळपासून रात्रीपर्यंत अभ्यास, मित्रांचे कार्यक्रम सोडले, मोबाईल बाजूला ठेवला, सुट्ट्या सोडल्या, आणि त्याला खात्री होती, यावेळी माझी निवड नक्की होणार. प्रत्येक रात्री तो स्वतःला त्या नोकरीत पाहायचा, घरच्यांच्या चेहऱ्यावरचा अभिमान पाहायचा. त्याने भविष्य आधीच जगायला सुरुवात केली होती. पण मग निकालाचा दिवस आला. हृदयाची धडधड वाढली, हात थरथरत होते. त्याने यादी उघडली. एकदा पाहिलं, दोनदा पाहिलं, पुन्हा पाहिलं, पण त्याचं नाव तिथे नव्हतं. त्या क्षणी त्याला वाटलं, सगळं संपलं. 3 वर्षांची मेहनत, 3 वर्षांची स्वप्न, 3 वर्षांच्या आशा एका क्षणात कोसळल्या. पण 2 वर्षांनी त्याच मुलाला एका वेगळ्या क्षेत्रात अशी संधी मिळाली, जिथे त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आज तो ज्या ठिकाणी आहे
तिथे पोचण्याची कल्पनाही त्याने त्या काळात केली नव्हती. आणि आज मागे वळून पाहताना तो एकच गोष्ट म्हणतो, जर त्या दिवशी माझी निवड झाली असती तर कदाचित मी आज इथे नसतो. आणि मित्रांनो, हेच आयुष्याचं रहस्य आहे. आपल्याला एका पारावरून संपूर्ण पुस्तकाचा अंदाज येत नाही. एका दिवसावरून संपूर्ण आयुष्याचा निर्णय होत नाही. एका अपयशावरून तुमची किंमत ठरत नाही. हेमिन सुनीम सांगतात, जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत तेव्हा लगेच निष्कर्ष काढू नका, कारण त्या क्षणी तुम्ही फक्त एक अध्याय पाहत असता, संपूर्ण कथा नाही. आज जे अपयश वाटत आहे तेच कदाचित उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं वरदान ठरू शकतं. कधीकधी जीवन तुमची योजना मोडतं, कारण त्याच्याकडे तुमच्यासाठी त्याहूनही चांगली योजना तयार असते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा काही तुमच्या मनाविरुद्ध घडेल तेव्हा स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, ही माझ्या कथेचा शेवट आहे की अजून एक नवीन अध्याय सुरू व्हायचा बाकी आहे. पॉइंट 2, आपल्याला घटना दुखावत नाहीत, त्या घटनेबद्दलची आपली कथा दुखावते. तुमच्या आयुष्यात असं कधी झालंय का की एखादी छोटीशी गोष्ट संपूर्ण दिवस खराब करून गेली? कुणीतरी तुमच्या मेसेजला उत्तर दिलं नाही आणि लगेच मनात विचार सुरू झाले, कदाचित तो माझ्यावर रागावला असेल, कदाचित आता त्याला माझी गरज नाही, कदाचित आपलं नातंच संपलं. वास्तवात काय घडलं होतं? फक्त एक मेसेज रिप्लाय झाला नव्हता, पण आपल्या मनाने त्यावर एक संपूर्ण कथा तयार केली आणि ती कथा वास्तवापेक्षा जास्त वेदनादायक बनली. हायमिन सुनीम सांगतात, आपल्या आयुष्यातील बराचसा त्रास घटनांमुळे निर्माण होत नाही, तर त्या घटनांचा आपण काढलेल्या अर्थामुळे निर्माण होतो. यासाठी एक उदाहरण पाहूया. एका मुलीला तिच्या स्वप्नातील कंपनीत इंटरव्ह्यूची संधी मिळाली. तिने खूप तयारी केली, रात्रभर जागून अभ्यास केला, स्वतःवर विश्वास ठेवला आणि इंटरव्ह्यूही चांगला गेला. तिला खात्री होती ही नोकरी आता माझीच आहे. पण काही दिवसांनी एक ईमेल आला, अनफॉर्च्युनेटली यू हॅव नॉट बीन सिलेक्टेड. बस एवढंच, फक्त एक ईमेल. पण त्या एका ईमेल नंतर तिच्या मनात हजारो विचार सुरू झाले. मी पुरेशी चांगली नाही, माझ्यात काहीतरी कमी आहे, माझं करिअर संपलं, मी आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाही. आता विचार करा, तिला खरंच काय मिळालं होतं? एक नकार. पण तिच्या मनाने त्याला काय बनवलं? संपूर्ण आयुष्याचा निर्णय. आणि इथेच आपण चूक करतो. एक घटना आणि आपण त्यातून स्वतःबद्दल कायमचा निष्कर्ष काढतो. एक अपयश आणि आपण स्वतःला अपयशी घोषित करतो. एक नकार आणि आपण स्वतःला अयोग्य समजायला लागतो. पण सत्य हे आहे, घटना आणि त्याचा अर्थ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. घटना म्हणजे वास्तव, अर्थ म्हणजे आपल्या मनाची व्याख्या. आणि अनेकदा आपलं मन वास्तव सांगत नाही, ते फक्त भीती सांगत असतं. म्हणून लेखक म्हणतात, जेव्हा आयुष्यात काही वाईट घडेल तेव्हा लगेच निष्कर्ष काढू नका. स्वतःला थोडा वेळ द्या. स्वतःला विचारा, मी जे विचार करतोय ते खरंच सत्य आहे का, की फक्त माझी भीती बोलतीये? कारण कधीकधी आपण एखाद्या घटनेमुळे नाही, तर त्या घटनेबद्दल आपण स्वतःला सांगत असलेल्या कथेमुळे दुःखी असतो. आणि ज्या दिवशी तुम्ही ही गोष्ट समजाल, त्या दिवशी तुम्हाला जाणवेल की आयुष्यातील अनेक समस्या घटना बदलून नाही, तर त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलून सुटू शकतात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आयुष्य तुमच्या मनाविरुद्ध काही करेल, तेव्हा थोडं थांबा. एक खोल श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, माझ्यासमोर खरंच काय घडलं आहे आणि माझं मन त्यावर कोणती कथा तयार करत आहे? कारण अनेकदा वास्तव आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप कमी भयानक असतं. पॉइंट 3,
लोक नेहमी तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाहीत. आपल्याला आयुष्यात सर्वात जास्त दुःख कोण देतं? अपयश? पैसे? समस्या? नाही. बहुतेक वेळा दुःख देतात लोक. कारण आपण लोकांवर प्रेम करतो, विश्वास ठेवतो, अपेक्षा ठेवतो आणि मग एक दिवस ते आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत आणि तिथेच मन तुटतं. कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी खूप काही केलंय का? वेळ दिला, साथ दिली, त्याच्या कठीण काळात त्याच्यासोबत उभे राहिलात आणि जेव्हा तुम्हाला त्याची गरज होती तो तिथे नव्हता. त्या क्षणी काय वाटतं? राग येतो, दुःख होतं, विश्वास तुटतो आणि मनात एकच प्रश्न येतो, मी इतकं सगळं केलं, मग याने माझ्यासोबत असं का केलं? हायमिन सुनीम सांगतात, या प्रश्नामध्येच आपल्या दुःखाचं मूळ लपलेलं असतं. कारण आपण अनेकदा लोकांना जसे आहेत तसे पाहत नाही. आपण त्यांना आपल्या अपेक्षांच्या चष्म्यातून पाहतो. आपल्याला वाटतं, मी प्रामाणिक आहे म्हणून समोरचाही प्रामाणिक असेल. मी काळजी घेतो म्हणून समोरचाही घेईल. मी नात्याला महत्त्व देतो म्हणून समोरचाही देईल. पण प्रत्येक व्यक्तीची दुनिया वेगळी असते. त्यांचे अनुभव वेगळे असतात. त्यांच्या जखमा वेगळ्या असतात. त्यांच्या भीती वेगळ्या असतात आणि म्हणून त्यांची वागण्याची पद्धतही वेगळी असते. यासाठी एक छोटंसं उदाहरण पाहूया. एका मुलाला त्याच्या वडिलांबद्दल खूप राग होता. लहानपणापासून त्याला वाटायचं, माझे बाबा माझ्यावर प्रेम करत नाहीत. कारण त्याचे बाबा कधी त्याला मिठी मारायचे नाहीत, कधी कौतुक करायचे नाहीत, कधी भावना व्यक्त करायचे नाहीत. वर्षानुवर्ष तो या दुःखात जगत राहिला. पण एक दिवस त्याला समजलं, त्याच्या बाबांचं स्वतःचं बालपण खूप कठीण होतं. त्यांना कधी प्रेम मिळालंच नव्हतं. त्यांना भावना व्यक्त करायला कोणी शिकवलंच नव्हतं. आणि अचानक त्याचा राग कमी व्हायला लागला. कारण त्याला जाणवलं, त्याचे बाबा वाईट नव्हते, ते फक्त जखमी होते. आणि मित्रांनो, ही गोष्ट फक्त त्या मुलाची नाही. आपल्या आयुष्यातील अनेक लोक वाईट नसतात. ते फक्त त्यांच्या संघर्षांशी लढत असतात, ज्या लढाया आपल्याला दिसत नाहीत. म्हणून लेखक सांगतात, लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण समज वाढली की राग कमी होतो. अपेक्षा कमी झाल्या की दुःख कमी होतं. आणि जेव्हा तुम्ही हे स्वीकारता की प्रत्येक व्यक्ती तुमच्या मनासारखी वागणार नाही, तेव्हा तुम्ही लोकांवरचं प्रेम गमावत नाही. उलट तुम्ही त्यांना अधिक वास्तवपणे स्वीकारायला शिकता. कारण शांतता तेव्हा मिळते जेव्हा आपण लोकांना बदलण्याचा प्रयत्न सोडतो आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न सुरू करतो. आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील एखाद्या व्यक्तीबद्दलचा राग आजही फक्त एका गोष्टीची वाट पाहत असेल, समजून घेण्याची. पॉइंट 4, स्वतःवर कठोर होणं बंद करा. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या आयुष्यातील सर्वात कठोर व्यक्ती कोण आहे? कदाचित तुमचा बॉस नाही, तुमचे शिक्षक नाहीत, तुमचे नातेवाईक नाहीत, तर तुम्ही स्वतः. कारण जग तुम्हाला जितकं दोष देत नाही, त्यापेक्षा जास्त दोष तुम्ही स्वतःला देता. एक चूक झाली आणि आपण स्वतःला म्हणतो, मी किती मूर्ख आहे. एक अपयश आलं आणि आपण म्हणतो, माझ्याकडून काहीच होणार नाही. कोणीतरी आपल्याला नाकारलं आणि आपण निष्कर्ष काढतो, माझ्यातच काहीतरी कमी आहे. पण जरा थांबा. एक प्रश्न स्वतःला विचारा. जर तुमचा सर्वात जवळचा मित्र आज त्याच समस्येतून जात असता, तर तुम्ही त्याच्याशीही असंच बोलला असता का? तू निकम्मा आहेस, तुझ्याकडून काही होणार नाही, तू अपयशी आहेस. नाही ना? मग स्वतःशी एवढी कठोर वागणूक का? हेमिन सुनीम सांगतात, आपण अनेकदा स्वतःचेच शत्रू बनतो. बाहेरचं जग आपल्याला एकदा दुखावतं, पण आपण तीच जखम पुन्हा पुन्हा उघडत राहतो. यासाठी एक उदाहरण पाहूया.
एका मुलीनं स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला. तिनं खूप मेहनत घेतली, स्वप्न पाहिली, पैसे गुंतवले, आशा ठेवली. पण काही महिन्यातच व्यवसाय तोट्यात गेला आणि बंद करावा लागला. लोकांनी काही दिवस बोललं, नंतर सगळे त्यांच्या आयुष्यात व्यस्त झाले. पण ती मुलगी, ती अजूनही स्वतःला शिक्षा करत होती. दररोज, माझ्यामुळे सगळं बिघडलं, मी सक्षम नाही, मी अपयशी आहे. एक अपयश आणि तिनं स्वतःची ओळखच बदलून टाकली. तिनं असं म्हणायला सुरुवात केली नाही, माझा व्यवसाय अपयशी झाला. ती म्हणू लागली, मी अपयशी आहे. आणि मित्रांनो, यामध्ये खूप मोठा फरक आहे. एक घटना अपयशी होऊ शकते, पण त्यामुळे तुम्ही अपयशी होत नाही. एक नातं तुटू शकतं, पण त्यामुळे तुम्ही प्रेम करण्यास अयोग्य होत नाही. एक स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, पण त्यामुळे तुम्ही स्वप्न पाहण्यास अयोग्य होत नाही. लेखक सांगतात, स्वतःशी तसं बोला जसं तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीशी बोलाल. कारण जीवनात तुम्ही कितीही दूर गेलात, कितीही यश मिळवलात, तरी एक व्यक्ती कायम तुमच्यासोबत राहणार आहे. ती म्हणजे तुम्ही स्वतः. मग स्वतःशी युद्ध का? स्वतःशी मैत्री का नाही? कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला स्वीकारायला शिकाल, त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील अनेक जखमा भरायला सुरुवात होईल. आणि कदाचित आज तुम्हाला कोणाच्या माफ करण्याची गरज नाही. आज तुम्हाला स्वतःला माफ करण्याची गरज आहे. कारण काही वेळा आपल्याला पुढे जाण्यापासून जग थांबवत नाही, आपण स्वतःच स्वतःला मागे धरून ठेवत असतो. आणि खरा बदल सुरू होतो जेव्हा आपण स्वतःकडे टीकाकार म्हणून नाही, तर मित्र म्हणून पाहायला शिकतो. पॉइंट 5, जे बदलू शकत नाही ते स्वीकारायला शिका. तुम्ही कधी समुद्राच्या लाटांशी भांडण्याचा प्रयत्न केला आहे का? कधी पावसाला थांबवण्याचा प्रयत्न केला आहे का? कधी सूर्याला उगवू नकोस असं सांगितलं आहे का? नाही. कारण आपल्याला माहिती आहे, काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. पण गंमत बघा, जीवनात जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही, तेव्हा आपण वास्तवाशीच भांडायला सुरुवात करतो. जे घडलं आहे ते घडलं आहे, पण आपलं मन सतत म्हणत राहतं, असं व्हायला नको होतं, त्याने असं करायला नको होतं, माझ्यासोबतच असं का झालं, जर त्या दिवशी मी वेगळा निर्णय घेतला असता तर. आणि मग आपण वर्तमानात राहत नाही, आपण भूतकाळाशी लढत राहतो. हेमिन सुनीम सांगतात, आपल्या आयुष्यातील बराचसा थकवा समस्येमुळे येत नाही, तर वास्तव स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे येतो. यासाठी एक उदाहरण पाहूया. एका व्यक्तीचं 10 वर्षाचं नातं तुटलं. सगळं अचानक संपलं. त्याला खूप दुःख झालं. हे स्वाभाविक होतं. पण समस्या दुःख नव्हती. समस्या होती, तो पुढची अनेक वर्ष एकाच प्रश्नात अडकून राहिला. हे असं का झालं? ती माझ्यासोबतच का गेली? जर मी थोडा वेगळा असतो तर? जर मी ती चूक केली नसती तर? तो सतत भूतकाळ बदलण्याचा प्रयत्न करत होता. एका अशा गोष्टीला बदलण्याचा जी आधीच घडून गेली होती. आणि त्यामुळे नातं तुटल्यापेक्षा जास्त वेदना त्याला स्वतःच्या प्रतिकारामुळे होत होत्या. मित्रांनो, दुःख होणं चुकीचं नाही, रडणं चुकीचं नाही, वेदना होणं चुकीचं नाही. पण वास्तव स्वीकारण्यास नकार देणं आपल्याला आणखी खोल जखम देतं. कारण सत्य हे आहे, जीवनात काही गोष्टी आपण बदलू शकतो आणि काही गोष्टी आपण बदलू शकत नाही. आपण हवामान बदलू शकत नाही, पण छत्री घेऊ शकतो. आपण भूतकाळ बदलू शकत नाही, पण त्यातून शिकू शकतो. आपण लोकांना नियंत्रित करू शकत नाही, पण आपल्या प्रतिसादावर नियंत्रण ठेवू शकतो. आणि इथेच शांततेचा जन्म होतो. जेव्हा आपण वास्तवाशी लढणं थांबवतो
आणि त्याच्यासोबत चालायला शिकतो. स्वीकारणं म्हणजे हार मानणं नाही. स्वीकारणं म्हणजे जे आहे ते आहे हे मान्य करणं आणि त्यानंतर पुढचं पाऊल उचलणं. कारण जो माणूस वास्तव स्वीकारतो तोच त्यात बदल घडवू शकतो. पण जो सतत वास्तवाचा विरोध करतो तो तिथेच अडकून राहतो. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा. आज तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जिच्याशी तुम्ही अजूनही लढत आहात? एखादी जुनी चूक, एखादा नकार, एखादी तुटलेली नाती, एखादं अपयश. कदाचित आता ती गोष्ट सोडून देण्याची वेळ आली आहे. कारण काही वेळा जीवन पुढे जात नाही याचं कारण रस्ता बंद असतो म्हणून नाही, तर आपण मागे वळूनच उभे असतो म्हणून. आणि ज्या क्षणी तुम्ही स्वीकारायला शिकता त्या क्षणी दुःख संपत नाही, पण त्याचं ओझं नक्कीच हलकं व्हायला लागतं. पॉइंट 6. कधीकधी जीवन आपल्याला तोडत नाही, ते आपल्याला घडवत असतं. जर आज तुमच्या आयुष्यात एखादी कठीण वेळ सुरू असेल तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. तुम्हाला खात्री आहे का की ही घटना तुमच्या विरोधातच घडते आहे? कारण हेमिन सुनीम या पुस्तकाच्या शेवटी आपल्याला एक खूप सुंदर गोष्ट समजावून सांगतात. आपण जीवनाला नेहमी वर्तमानातून पाहतो. आज जे घडतंय त्यावरून आपण लगेच निर्णय घेतो. हे चांगलं, हे वाईट, हे यश, हे अपयश. पण जीवनाची एक सवय असते. ते आपल्याला पूर्ण चित्र लगेच दाखवत नाही. त्यासाठी वेळ लागतो. मागे वळून पाहिल्यावरच अनेक गोष्टींचा अर्थ समजतो. यासाठी एक उदाहरण पाहूया. एका तरुणाला त्याच्या स्वप्नातील कंपनीत नोकरी मिळाली नाही. त्या दिवशी तो खूप रडला. त्याला वाटलं त्याचं करिअर संपलं. त्याने स्वतःवर शंका घ्यायला सुरुवात केली. पण काही महिन्यांनी त्याने दुसऱ्या एका छोट्या कंपनीत काम सुरू केलं. तिथे त्याला नवीन कौशल्य शिकायला मिळाली, नवीन लोक भेटले, नवीन संधी मिळाल्या आणि काही वर्षांनी त्याने स्वतःची कंपनी सुरू केली. एकदा त्याला विचारलं गेलं, तुझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण कोणता होता? तो हसला आणि म्हणाला, ज्या दिवशी मला त्या पहिल्या नोकरीसाठी नकार मिळाला होता. कारण आज त्याला समजलं होतं तो नकार त्याच्या विरोधात नव्हता, तो त्याला योग्य दिशेला नेत होता. आणि मित्रांनो, हे फक्त त्याच्यासोबत नाही घडलं, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडतं. कधी एखादं नातं तुटतं आणि वर्षानंतर कळतं की ते नातं टिकणं आपल्या आनंदासाठी योग्य नव्हतं. कधी एखादी संधी निघून जाते आणि नंतर समजतं की तिच्यामुळेच मोठी संधी मिळाली. कधी एखादं अपयश येतं आणि त्याच अपयशामुळे आपण असा माणूस बनतो जो यश हाताळू शकतो. म्हणून लेखक सांगतात, जेव्हा जीवन तुमच्या मनासारखं चालत नाही तेव्हा लगेच घाबरू नका. कारण कदाचित जीवन तुमच्याकडून काहीतरी हिरावून घेत नाही. कदाचित ते तुम्हाला काहीतरी शिकवत आहे, काहीतरी घडवत आहे, काहीतरी मोठ्यासाठी तयार करत आहे. आपण बियाणं जमिनीत पुरतो तेव्हा बाहेरून पाहणाऱ्याला वाटतं ते संपलं, पण वास्तवात त्याच क्षणी त्याची वाढ सुरू झालेली असते. तसंच तुमच्या आयुष्यातील काही काळ असे असतात जेव्हा बाहेरून सगळं तुटत असल्यासारखं वाटतं, पण आतून एक नवीन व्यक्ती जन्म घेत असते. एक मजबूत व्यक्ती, एक शहाणी व्यक्ती, एक शांत व्यक्ती. आणि म्हणून या संपूर्ण पुस्तकाचा सर्वात मोठा संदेश कदाचित हा आहे, जेव्हा गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नाहीत तेव्हा लगेच का विचारू नका. कधीकधी थोडा वेळ द्या, थोडा विश्वास ठेवा आणि स्वतःला सांगा, कदाचित मला अजून संपूर्ण कथा दिसत नाही. कारण जीवनातील काही उत्तरं फक्त वेळच देऊ शकतो. आणि अनेकदा आज ज्या गोष्टीसाठी तुम्ही दुःखी आहात, उद्या त्याच गोष्टीकडे पाहून तुम्ही हसाल. कारण तुम्हाला जाणवेल की ती घटना तुमचं नुकसान करण्यासाठी आली नव्हती, ती तुम्हाला बदलण्यासाठी आली होती. ती तुम्हाला थांबवण्यासाठी आली नव्हती, ती तुम्हाला योग्य दिशेला वळवण्यासाठी आली होती.
आणि कदाचित याच क्षणी तुमच्या आयुष्यात घडत असलेली सर्वात कठीण गोष्ट तुमच्या भविष्यातील सर्वात सुंदर अध्यायाची सुरुवात असू शकते. म्हणून मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा आयुष्य तुमच्या मनाविरुद्ध जाईल, जेव्हा एखादी योजना फसेल, जेव्हा एखादी व्यक्ती दूर जाईल, जेव्हा एखादं दार बंद होईल, तेव्हा लगेच निष्कर्ष काढू नका. कारण कथेचा शेवट अजून झालेला नाही आणि कदाचित तुमच्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग अजून लिहिला जायचा बाकी आहे. कधीकधी ज्याला आपण आज शाप समजतो तेच उद्या आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं वरदान ठरतं. म्हणून विश्वास ठेवा, घाईने निष्कर्ष काढू नका आणि जीवनाला त्याची कथा पूर्ण लिहू द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत लक्षात ठेवा, कथेचा शेवट होईपर्यंत कोणतीही घटना अंतिम नसते.